श्री अनंत कोटि ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरुनाथ श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय। सद्गुरु श्री ब्रह्मानंद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण गेल्या खेपेला अध्याय 2 मधल्या 216 क्रमांकाच्या ओवीला होतो, तिथे आपण थांबलो होतो। तीच ओवी पुन्हा घेऊन आपण पुढे सुरू करू। म्हणोनी अनित्य संसाराच्या ठाई, तयासी तो नाही सत्य बुद्धी। म्हणोनी अनित्य संसाराच्या ठाई, तयासी तो नाही सत्य बुद्धी। तयासी म्हणजे एक मिनिट सगळ्यांना ऍडमिट करतो आता। म्हणोनी अनित्य संसाराच्या ठाई, तयासी तो नाही सत्य बुद्धी। म्हणजे ज्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्या ज्ञानाकरता आपण हा सगळा अध्यात्माच्या साधनाचा प्रयत्न करतोय, त्यातून ज्याला ज्ञान प्राप्त होतं, ज्ञान म्हणजे या जीवनाचं वास्तव स्वरूप लक्षात येतं, तो काय करतो? हा जो संसार आहे, जो आपल्याला ठाई ठाई विविध रूपात जाणवतो, वेगवेगळ्या रूपामध्ये जाणवतो, कधी तो अनुकूल वाटतो, कधी प्रतिकूल वाटतो, कधी काहीच वाटत नाही, अशा विविध छटांमध्ये जो संसार जाणवतो, त्या संसारामध्ये ज्याला ज्ञान प्राप्त झालंय त्याला सत्यत्वाची कल्पना नसते, त्याला पुरेपूर जाणीव असते की हे सगळा भ्रमात्मक रूप आहे, हा सगळा भ्रम आहे, याला सत्यत्व नाही। मग सत्यत्व काय आहे ते पुढे येतं। माईक बंद करा, आपले म्यूट करा। अविनाशी तु तद्विद्धि येन सर्वमिदं ततं, विनाशमव्ययस्यास्य न कश्चित् कर्तुमर्हति। देखे सारा सार करिता विचार, भ्रांती ती साचार असारता। उरे सार ते तो स्वभावता नित्य, त्रिवार हे सत्य जाण पार्था। म्हणजे जे जे दिसतं दृश्य रूपात, ती सगळी भ्रांती आहे आणि ती असार आहे, ज्याच्यामध्ये अजिबात सार नाही, घेण्यासारखं काही नाही, ग्रहणीय काही नाही, उपयुक्त काही नाही। जे जे दृश्यात दिसतं ती सगळी भ्रांती आहे, आणि मग ती सगळी निरसून टाकली, बाजूला केली की हे सत्य नाही, हे सत्य नाही, हे सत्य नाही। मग जे उरतं, उरे सार ते तो स्वभावता नित्य, त्रिवार हे सत्य जाण पार्था। या सगळ्या दृश्याच्या अंतर्यामी असलेलं सत्य जे आहे, निर्गुण निराकार आहे, नामरहित आहे, रूपरहित आहे, ते फक्त सत्य आहे। हे जाणून राहिलो तर आपलं जीवन अत्यंत सहजपणे व्यतीत होतं, ज्ञानयुक्त अवस्थेत व्यतीत होतं। लोकत्रयाकार जयाचा विस्तार, नसे त्या आकार नामवर्ण। हे परमात्म्याचं स्वरूप सांगतायत। लोकत्रयाकार, जो जो आपल्या समोर या दृश्याचा विस्तार आहे, त्याला खरा आकार नाही, नामही नाही, आणि त्याला रंगरूपही नाही। ऐसा विलक्षण सदा सर्वगत, जन्मक्षयातीत असे जो का। असा जो विलक्षण सगळीकडे एकटाच एक व्यापून भरलेला निर्गुण निराकार परमात्मा
असा विलक्षण आहे आणि सगळीकडे असतो सतत अखंडपणे. तशा धनंजया तया आत्म्याचा निभ्रांत केलिया ही घात होत नाही. अशा त्या आत्म्याचा ज्याला रंगरूप नामवर्ण नाही, जे रंगरूप नामवर्ण आपल्याला जाणवतात, भासतात, दिसतात, ते सगळं असार आहे. त्याच्या अंतर्यामी खरं वास्तव रूप म्हणजे हा निर्गुण निराकार परमात्मा आहे. त्याचा कशानेही घातही होत नाही. अंतवंत इमे देहा नित्यस्योक्ता शरीरिणः अनाशिनो प्रमेयस्य तस्माद्युध्यस्व भारत. देह मात्र सर्व विनाशी स्वभावे म्हणून झुंजावे अर्जुना तू. म्हणजे जे सगळे देह मात्र आहेत, देह आहेत प्राण्यांचे, ते स्वभावतःच मूळतःच विनाशी आहेत, नाश पावणारेच आहेत. म्हणून ते नाश पावतील म्हणून तू विलाप न करता, शोक न करता, तू आता रणांगणात लढण्याचं जे कर्तव्य आहे ते पार पाड. तू झुंज करावी. य एनं वेत्ति हंतारम यश्चैनं मन्यते हतम उभौ तौ न विजानीतो नायं हन्ति न हन्यते. धरोनिया पार्था देह अभिमान देहची मानो न आपणाते. मारिता मी तैसे सर्व हे मरते ऐसे भ्रांत चित्ते बोलतोसी. देहाभिमान धरून मी मारल्याने हे मरणार आहेत, म्हणजे माझं मारणं हे त्यांना कारण आहे, मी मारलं तरच हे मरणार आहेत, असं काहीतरी तू बडबडतोयस. न होती हे वध्य साच पाहू जाता मारिताही पार्था न होसी तू. म्हणजे मरणारे हे आहेत हेही खरं नाही, मारणारा तू आहेस हेही खरं नाही. न जायते म्रियते वा कदाचिन नायं भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्यः शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. वेदा विनाशिनं नित्यं य एनमजमव्ययं कथं स पुरुषः पार्थ कं घातयति हन्तिकम्. देखावे जे स्वप्नी स्वप्नीची ते साच जागृती येताच काही नाही. तैसा जाणे पार्था हा तो मायाभास वाया गुंतलास भ्रमा माझी. आपणही जो संसार पाहतो त्याच्यामध्ये विविध रूपांमध्ये तो संसार आपल्याला भासत असतो. सतत बदलणारी रूप असतात, बदलणारे प्रसंग असतात. त्याला सत्य मानून मी त्याच्यामध्ये गुंतून सुखदुःख भोगतो, पण मुळात तो मायाभास आहे, मायेचा आभास आहे. प्रत्यक्षात जे तत्व अस्तित्वात आहे त्याला काहीही परिवर्तन नाही, ते आहे तसं अखंडपणे आहे. जैसी शस्त्रे छाया हानिता अंगाते सांगे काय ऋते धनुर्धरा. किंवा पूर्ण कुंभ उलंडता जैसे नष्ट झाले दिसे भानुबिंब. तया बिंबासवे काय भानू नासे स्वभावे तो असे निजस्थानी. पाण्याचा भरलेला कुंभ माठ, त्याच्यामध्ये सूर्याचं बिंब दिसतं, प्रतिबिंब दिसतं, पण ते पाणी उलंडून टाकलं म्हणून सूर्याला काही धक्का लागत नाही, दिसणारं प्रतिबिंब नाहीसं होतं. तसंच या संसारामधले सगळे आकार प्रकार बदलले, नाहीसे झाले, तरी प्रत्यक्षात काहीही नाहीसं होत नाही. म्हणूनच येथ नाही काही होत जातं, हे अत्यंत सार्थ आहे. आणि नामाचा अर्थही एवढाच आहे की इथे काहीही होत नाही, एकच एक अस्तित्व अखंडपणे आहे. किंवा मठी जैसे आकाश ते पाहे होनिया राहे मठाकार. भंगता तो मठ
आकाश नानासे असे जैसे तैसे मूळ रूपी तैसे जरी पार्था लोपले शरीर सर्वथा अमर आत्मतत्व. त्यामुळे शरीर लोपलं तरी खरोखर काहीही होत नाही, कारण जे मूळ स्वरूप आहे ते तसंच्या तसं असतं. आत्मतत्वावरी जन्म मृत्यू रूप भ्रांतीचा आरोप नको करू. इतकं तेजस्वी स्पष्ट सजीव असं ज्ञान आपल्याला स्थिर करायचं आहे आपल्या बुद्धीमध्ये, मनामध्ये, चित्तामध्ये, की जेणेकरून आपल्याला पुन्हा कधी भ्रांतीमध्ये अडकायची पाळी येणार नाही. वासांसी जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णान् अन्यन्यानि संयाति नवानि देही. टाकून या द्यावे वस्त्र जैसे जीर्ण करावे धारण मग नवे तैसा देही एक शरीर सांडोन स्वीकारी नूतन मग दुजे. नैनं छिंदन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष्य एव च नित्यः सर्वगतस्थाणुर् अचलोऽयं सनातनः. उपाधिरहित विशेषत्वे शुद्ध असे नित्यसिद्ध अनादी हा. याला कोणतीही उपाधी लागू शकत नाही, हा उपाधी रहित आहे. उपाधी म्हणजे त्याला वेगळे आकार प्रकार काही प्रत्यक्षात नाही. जरी तो भासला तसा तरी तो नित्य शुद्ध अनादी आहे. म्हणून घडेना शस्त्रे ह्याचा घात प्रळयोदकात बुडेना हा. जरी देह वेगवेगळ्या प्राण्यांचे अनेक प्रसंगांमध्ये संकटामध्ये सापडलेले दिसतात, त्यांचा घात होताना दिसतो, तरी पण वस्तुस्थिती काय आहे, ज्ञानी याच्या दृष्टीने, ज्याला ज्ञान प्राप्त आहे त्याच्या दृष्टीने मुळात आत्मस्वरूप हेच फक्त सत्य असल्यामुळे, बाकीचं भासमान असल्यामुळे प्रत्यक्षात कशाचाही घात होत नाही, काही घडत नाही. अग्नी असमर्थ जाळावया ह्या तेवी हा वायू ते शोषवेना. सर्वत्र हा नित्य अचळ शाश्वत असे सदोदित परिपूर्ण. हा जो आत्मा आहे, हे जे आत्मरूप आहे या विश्वाचं, ब्रह्मांडाचं, ते आत्मरूप आपल्या चित्तवृत्तीमध्ये पक्क व्हावं यासाठी आपलं नामस्मरण आणि हा सगळा अभ्यास चालू आहे. बरं, बाकी आपल्याला काही या जगातलं तर बिलकुल काही नको, कारण सगळं मिळूनच आहे आधीच. अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो यमुच्यते तस्मादेवं विदित्वैनं नानुशोचितुमर्हसि. ध्यान उत्कंठित भेटावया ह्यास तर्काच्या दृष्टीस दिसेना हा. म्हणजे युक्तिवाद करून, चिकित्सा करून, खूप विचार करून हा दिसण्यासारखा नाही. याचं ध्यान म्हणजे स्वतःचं भान हरपलं की हा दिसतो. पाहे निरंतर दुर्लभ हा मना तेवी साधवेना साधनी हा. उत्तम पुरुष असे हा अनंत गुणत्रयातीत धनंजया. अनादी हा आत्मा नित्य निर्विकार तेवी निराकार सर्वरूप. आकळिता ह्या ते ऐसा सर्वात्मक हारपेल शोक स्वभावेची. या परमात्म्याला असा सर्वात्मक म्हणून लक्षात जर आपल्याला राहू शकला, आपल्या चित्तात जर ठसला, तर सर्व प्रकारचा शोक ताप हा स्वभावतः अत्यंत सहजपणे नाहीसा होईल, आपल्याला नकळत नाहीसा होईल. ज्ञान झाल्यावर सुखदुःखाची बाधा पूर्णपणे संपून जाते, सर्व भवताप हरून जातो.
अथ चैनं नित्यजातं नित्यं वा मन्यसे मृतं तथापि त्वं महाबाहो नैवं शोचितुमर्हसि। अविनाशी ऐसा न जाणता ह्यासी, जरी तू मानिसी नाशिवंत, तरी तुझ पार्था करावया शोक, कारण ते देख नसे काही. हे आपल्याला सांगितलंय बरं. चला, तुमच्या चित्तात बसत नाही ना, हा अविनाशी आत्माच फक्त आहे. या सगळ्या सृष्टीचं माझ्या अवतीभोवती असणाऱ्या, माझ्या संपर्कात येणाऱ्या माझा देह आणि इतर देहांच्या बाबतीत अविनाशी आत्माच तेवढा खरा आहे, जो सगळीकडे एकच आहे. ते समजा तुझ्या लक्षात येत नाही आणि तू आत्म्याला नाशिवंत मानतोयस, तरी तुझं म्हणजे हे मरणारे मानतोयस, तरी तुझं पार्था करावया शोक, कारण ते देख नसे काही. कारण यांचा धर्मच नाशिवंत असणं आहे. ते नष्ट होण्यासाठीच उत्पन्न झालेले दिसतात. आणि त्यामुळे अर्जुना उत्पत्ती स्थिती आणि लय, चाले हा अक्षय नित्यक्रम. निर्मिती, स्थिती आणि लय हा नित्यक्रम हजारो लाखो करोडो वर्ष जोपर्यंत आपली बुद्धी मागे जाऊ शकते तिथपासून हाच क्रम चाललेला आहे. याच्यात शोक करण्यासारखं काय आहे? जान्हवीचा जैसा प्रवाह अखंड, वाहतो उदंड निरंतर, उगमी उदक नाहीच खुंटले, अंती तरी मिळे सागरासी. आणि वाहता ते मध्ये निरंतर, संचले अपार दिसे जैसे. प्राणी मात्रा लागी तीनही ह्या स्थिती, तैशा परी होती अखंडित. जन्म, जीवन आणि मृत्यू या तीन स्थिती अखंडपणे मनुष्याला आहेतच. मनुष्याला नाही, सगळ्याच प्राण्यांना आहेत. कदापि हे सर्व न ये थांबवाया, कासयासी वाया खेद आता. हे कुणालाही थांबवता येत नाही. मग याच्यासाठी खेद कशाला, दुःख कशाला? अनादि हा ऐसा चाले नित्यक्रम, निसर्गाचा धर्म जाण पार्था. तुझ माने नाहे जरी हा पाहोन, जन्मक्षयाधीन जीवलोक. तरी नको खेद करावया काही, अटळ हे पाही जन्म मृत्यू. जी गोष्ट अटळच आहे त्याच्याबद्दल सुख दुःख मानणे म्हणजे अज्ञान आहे. काही कारण जी होणारच आहे, ठरलेलंच आहे. जातस्य हि ध्रुवो मृत्युर, ध्रुवम जन्म मृतस्य च, तस्माद परिहार्येर्थे नत्वं शोचितुमर्हसि. जे जे जन्मा येई ते ते लया जाई, नासले ते घेई पुन्हा जन्म. ऐसे घटिका यंत्र फिरे अखंडित, जैसे उदयास्त स्वभावेची. सूर्य जसा रोज उगवतो आणि संध्याकाळी मावळतो, अखंडपणे चाललेला आहे. आजपर्यंत आपल्याला कधी असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी सूर्य उगवलाच नाही. तैसे जन्म मृत्यू जगी अनिवार, सर्वथा साचार धनंजया अटळ आहेत. कल्पांताच्या वेळी त्रैलोक्यही नासे, अटळ हा असे आदि अंत. आत्मा नाशिवंत ऐसे तुझे मत, तरीही उचित नव्हे खेद. भगवंत म्हणतात, चला आत्माही नाशिवंत आहे म्हणत असशील तरी हा असं दुःख करणं युद्धाच्या प्रसंगी हे काही उचित नाही. जाणोनी का ऐसे पांघरसी वेड, विषाद हा सोड धनुर्धरा. येथे नाना परी विचारिता जाण, दिसेना कारण खेदा लागी. इथे थांबूया आपण, नाही वेळ आहे अजून, चालू दे. अव्यक्तादीनि भूतानि
व्यक्तमध्यानि भारत अव्यक्त निधनान्येव तत्र का परिदेवना। जन्मापूर्वी जीव सर्व हे अमूर्त, मग होती व्यक्त जन्मताची। पावता ते नाश न जाती निभ्रांत, अन्य स्थिती प्रत पाहे पार्था। परितयांची जी होती पूर्वस्थिती, तेथेची अव्यक्ती लीन होती। ज्या निराकारातनं ही जन्म पावल्यासारखी दिसतात, मूर्त झाल्यासारखी दिसतात, ज्या अमूर्त स्वरूपातून ती उत्पन्न झाल्यासारखी दिसतात, आकाराला आल्यासारखी दिसतात, ती काही कालांतराने त्याच अमूर्त स्वरूपात लीन होऊन जातात। आता मध्येची जो आकाराचा भास, जैसे निद्रितास दिसे स्वप्न। म्हणून आपल्या जीवनातल्या सगळ्या घडामोडी, आपल्या देहासकट सगळं दृश्य, हे सगळं केवळ झोपेमध्ये पडलेल्या स्वप्नासारखं आहे, स्वप्नच आहे, म्हणजेच तो भास आहे, ते खोटं आहे। तैसा माया योगे भासतो आकार, अर्जुना साचार आत्मरूपी। तरंगाच्या रूपे भासते उदक, पवने जे देख हालविले। म्हणून परिस्थितीमुळे आपलं चित्त विचलित होण्याचं काहीही कारण नाही, हे आपण ध्यानात घेतलं पाहिजे। त्यामुळे खूप आनंद जीवनामध्ये निर्माण होईल। परिस्थितीमधल्या घडामोडींमुळे मला शोक करण्याचं कधीही कारण नाही, ना पूर्वी होतं, ना आता आहे, ना पुढे असणार आहे, काही कारण नाही। कारण मूळ स्वरूप जे आहे, ज्याच्यातून हे निर्माण झाल्यासारखं भासतं, ते तसंच्या तसं अबाधित, अनादि, अखंडपणे आहे। सुवर्णासी जैसे अलंकारपण, यावया कारण परापेक्षा। मायेमुळे तैसी सृष्टी आकारली, अभ्रे जैसी आली आकाशात। तैसे पार्थामुळी नाही चिजे अंगे, कागा खेद सांगे तयासाठी। म्हणजे जे मुळात नाहीच, म्हणजे स्वभावतः वास्तवात जे जे तुला दिसतं ते तसं कधीच नव्हतं, ते तसं नाहीच, ते आहे, ते अमूर्त आणि अखंडपणे आहे। त्याला कधीही नाश नाही, कमी अधिकपणा नाही। म्हणून जे दिसतं त्याच्याबद्दल खेद करणं अयोग्य आहे। म्हणून तू आता अवीट जे एक, चैतन्य ते देख धनंजया। तेची परब्रह्म देखावयासाठी, उत्कटता मोठी साधू संता। आपल्याला ती उत्कटता लागली पाहिजे, तेची परब्रह्म देखावयासाठी। खूप आनंद आहे त्याच्यामध्ये, सतत सगळीकडे भक्त प्रल्हाद हे आपलं आदर्श पाहिजे, ज्याच्या चित्तवृत्तीमध्ये परमात्म्याशिवाय दुसरा ध्यास नाही। त्यामुळे कुणावर राग नाही, कुणाशी लोभ नाही, कुठे आस नाही, पण प्रसन्न आणि कार्यप्रवण, सतत क्रियाशील। म्हणून तयासी अवघा विषय, सोडोनिया जाय स्वभावेची। अशा साधू संतांना, ज्यांच्या चित्तामध्ये परब्रह्म प्राप्तीसाठी, परब्रह्म अनुभवण्याची उत्कटता वाढते, उत्कंठा खूप मोठी होते, तळमळ वाढते, त्यांना सगळा विषय सोडून जातो, भ्रम सगळा सोडून जातो। तेची परब्रह्म भेटावे म्हणून, विरागी ते वन स्वीकारिती। दृढ तपोव्रते ब्रह्मचर्यादिक, आचरती देख मुनिश्रेष्ठ। आश्चर्यवत् पश्यति कश्चिदेनम्, आश्चर्यवद् वदति तथैव चान्यः।
आश्चर्यवच्चैनमन्यः शृणोति श्रुत्वाप्येनं वेद न चैव कश्चित् एकते अंतरी होवोनी निश्चळ चैतन्य केवळ न्याहाळिता गेले विसरून सकळ संसार ध्यान योगी थोर महात्मे जे. हा संसार असार म्हणून चित्तातून निघून गेला पाहिजे. यातल्या एकाही जीवाबद्दल चित्तामध्ये विशेषत्वानी आपलेपणाने आसक्तीने चिंतन चालता कामा नये. एकते अंतरी होनी निश्चळ. परमात्म तत्वावर आता ध्यान मन चित्त बुद्धी एकाग्र झाली आणि ते चैतन्य सगळीकडे निहाळतायत. त्यामुळे सगळ्या सृष्टीकडे अत्यंत कौतुकाने आत्मीयतेने पाहतायत, आत्मवत पाहतायत. त्यामुळे कोणताही भेदाभेद बुद्धीमध्ये शिल्लक नाही. गेले विसरून सकळ संसार ध्यान योगी थोर महात्मे जे. त्यांना भेदाभेद चित्तातून नाहीसं झाल्यामुळे सगळा संसार त्याच्या भासमान रूपातून ते निवृत्त होतात. ते भासमान रूप त्यांच्या चित्तात राहत नाही. सगळीकडे त्यांना परमात्म्याचं रूप जाणवतं. करिताची कोणी गुणसंकीर्तन चित्तासी होवोन उपरती परब्रह्मपदी श्रेष्ठ भक्तजन जाहले तल्लीन निरंतर. ही स्थिती भगवंत सांगतायत अर्जुनाला. आणि याच्या इतकं सत्य दुसरं काही नाही जगामध्ये. याच्या इतकं ग्रहणीय घेण्यासारखं उपयुक्त श्रेयस्कर दुसरं काही नाही. कोणी ज्ञानी याचे करोनी श्रवण उपाधी सांडोन शांत झाले. होवोनी तद्रूप स्वानुभवे कोणी योगी भक्त ज्ञानी झाले सिद्ध. सरितांचे ओघ जैसे का समस्त जाती सागरात मिळोनिया. परी पार्था पाहे न मावता तेथे परतले मागुते ऐसे नाही. तद्रूप बुद्धीसी होता साक्षात्कार सिद्धासी संसार नुरे तैसा. देही देही नित्यमबध्योऽयं देहे सर्वस्य भारत. तस्मात् सर्वाणि भूतानि न त्वं शोचितुमर्हसि. करू जाता ज्याचा होत नाही घात सर्व ही देहात वसे जे का. असे जे सर्वत्र तेवी सर्वात्मक चैतन्य ते एक पाहे पार्था. हे पार्था, ज्याचा काहीही केलं तरी कितीही घात करण्याचा प्रयत्न केला तरी होऊ शकत नाही. सर्व देहांमध्ये सर्व आकारांमध्ये जे बसतं जे सतत असतं असं ते सर्वत्र सर्वात्मक असलेलं चैतन्य त्याच्याकडे पाहण्याचा अभ्यास कर असं भगवंत अर्जुनाला सांगतायत. स्वभावे तेथेची होय जाय जग तरी कागा सांग शोक आता. त्याच चैतन्यामध्ये हे सगळं जग निर्माण होतं राहतं जातं. पण चैतन्यामध्येच होतं. चैतन्य तसंच्या तसं आहे. मग शोक कशाचा. नेणो कैसे तुझ माने नाही पार्था. शोक हा सर्वथा योग्य नव्हे. मला लक्षात येत नाही म्हणतो. तुला हे लक्षात कसं येत नाही, पटत कसं नाही की प्रत्यक्षात काहीही होत नाहीये म्हणून तुझा हा शोक अनाठायी आहे, तुझं हे दुःख अनाठायी आहे असं भगवान अर्जुनाला सांगतायत. 290व्या ओबीपर्यंत आपण आलेलो आहोत. पुढच्या वेळेला पुढचं सुरू करू. कृष्ण 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 कृष्ण.